नंबर 4 आता सुरू होईल. 4 मॅच बाकी आहेत. 2 वाजलेले आहेत. सगळ्या मॅच 4-4 ओव्हरच्या होतील याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि षटकाराने सुरुवात केली आकाशने. या मॅच मध्ये मागील मॅच सुद्धा काय जबरदस्त 4 बॉल 7 रनचा सामना आला होता आणि थोडक्यात पराभव झाला होता. परंतु एनएम रायगड हा सुद्धा चांगला संघ आहे. अंगद पाटील यांनी मात्र बांधलेली ही टीम आपल्याला पाहायला मिळते. आकाश जांगिडे आहेत जोडीला, जर पाहिलं तर रितिका आहेत. हुझेफा बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल समोर उडवला आकाशने बॉलला आकाश दाखवलं. सिक्सर. षटकार मारलेत आकाश यांनी. थोडीशी चर्चा उमर त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. टीमचं कमबॅक या ठिकाणी होणं गरजेचं आहे. पाहूया, आजचा दिवस पावसाळी क्रिकेट आहे. पाऊस मात्र काल नाही आला. काल धावांचा पाऊस पडला, थोडाफार आज पडला आणि अपेक्षा आज पाऊस येईल. दुपारचं सत्र सुरू झालंय. सिफा स्ट्रायकर मालाडने काल बाजी मारली. हुझेफा, ओ काय बॉल टाकलाय, जबरदस्त बॉलिंग ऍक्शन, जबरदस्त आहे. आणि थोडस बॅकफुटला पाठवलं आकाशला. 2 बॉलवर 2 षटकारानंतर कमबॅक पाहायला मिळालंय. इकडे याच मैदानात आपण 79 धावांचा पाठलाग पाहिला, 82 पाहिला, 83 पाहिला, 85 सुद्धा पाहिला. धावांचे पाठलाग 85चा पाठलाग झालाय. काल 83चा झाला, 82चा सुद्धा झालाय. या मैदानात 5 ओव्हरमध्ये मोठमोठ्या धावसंख्येचे पाठलाग होताना पाहायला मिळालेत. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील 58 धावांचा पाठलाग होताना पाहायला मिळाला. प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. सगळ्यांचं स्वागत. आणि कारण या सगळ्या ताऱ्या सिताऱ्यांना पाहण्याची संधी देखील आपल्याला मिळते. आपली मुंबई म्हटलं तर 12 महिने क्रिकेट सुरू असतं. उन्हाळ्यातले क्रिकेट, हिवाळ्यातले क्रिकेट, पावसाळ्यातले क्रिकेट, सगळ्या सीझनचं क्रिकेट आपण पाहत असतो. दिवसाचं क्रिकेट, रात्रीचं क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट, टेनिस बॉलचं क्रिकेट, प्लास्टिक बॉलचं क्रिकेट, म्हणजेच कवटी बॉलचं क्रिकेट ज्याला आपण म्हणतो, त्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. अंडाराम क्रिकेट, ओव्हराम क्रिकेट, टर्फ क्रिकेट आता अलीकडे काही ठिकाणी सुरू झालंय. वेगात बॉल टाकलाय, खोलवर टप्प्याचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. वा, चांगली बॉलिंग या ठिकाणी. हुझेफा पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार मारल्यानंतर कमबॅक केले त्यांनी. 13 वर धावसंख्या थांबली आहे. समुद्र किनाऱ्यावर जर पाहिलं तरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बाजूला कोस्टल रोडचं काम सुरू आहे, बाजूला जेटी पाहायला मिळते, म्हणजे धक्का पाहायला मिळतोय खारदांड्याचा. एका बाजूला बांध, एका बाजूला खारदांडा, एका बाजूला जुहू कोळीवाडा. या वेळेला स्ट्रोक तेवढं टायमिंग नाही झालंय. मिड विकेटला बॉल खेळलाय खरा. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगली बॉलिंग केली जाते. धावसंख्या 14 वर. हुझेफा, अमोल पवार यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. स्थानिक खेळाडूंना मोठमोठ्या स्पर्धा खेळवण्याचं काम अमोलदादा पवार करतायत. त्यांची टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खरी.
हुझैफा आकाशांच्यासाठी फुलटॉस केला परंतु नाही बॅटच्या पट्ट्यात आला. हो, हे तर क्रिकेटच्या खेळाचं गणित आहे. कधी फुलटॉसवर षटकार येतो, कधी फुलटॉस मिस सुद्धा होतो. आणि इकडे ओव्हर संपली आहे पहिली आणि धाव संख्या जर पाहिली तर झाली आहे 15 धावा. एक ओव्हर संपल्यानंतर 15 धावा बिनबाद ही धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या क्रिकेट प्रेमींचं स्वागत आपण करू. एका बाजूला समुद्र, एका बाजूला जुहू कोळीवाडा, एका बाजूला बांध आणि एका बाजूला खारदांडा यांच्या मधोमध असणारे हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळत आहे. आमचे मित्र मयूर तरकरी ज्यांच्या वडापावची ज्यांना बोरळ असते असं वास्तव वडापावचे सर्व एक क्रिकेट प्रेमी, अगदी क्रिकेटचा वारसा घरातूनच त्यांना आहे असे मित्र आमचे मयूर तरकरी. कारण बरीच वर्ष ते सांगतायत की आमच्या खारदांड्यामध्ये या मैदानात समालोचनाला तुम्हाला यायचंय आणि असे आमचे क्रिकेट प्रेमी मित्र. आणि यस, इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना देखील पाहतोय. मयूर तरकरी एकदा हात दाखवतील आम्हाला. यस यस मयूर भाऊ, हे ते व्यक्तिमत्व आहे. या परिसरातील खेळाडूंना संधी दिली आहे त्यांनी आणि मेहनत त्यांची सातत्याने पाहायला मिळत असते. या परिसरातील क्रिकेटसाठी मात्र ते सातत्याने तळमळ देखील पाहायला मिळत असते. हर्ष अडसुळ्या जोडीला संदीप भाऊ पोटे आता काही क्षणात इकडे येत आहेत. पंधरा धावा फलकावर पाहायला मिळतात. पहिली ओव्हर बऱ्यापैकी राहिली आहे, मी म्हणेल स्वामी समर्थ अनविवेद या टीमसाठी. समोर आकाश आहेत. यावेळेला कव्हर्सला उडवलाय बॉल. आकाशने बॉलला पाहिलं आणि त्याच्यानंतर पोचवलं सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. चला, षटकार मात्र मारलाय. आकाशांचंही कौतुक करावं लागेल. आकाशकडे देखील जबरदस्त गुणवत्ता आहे, परंतु मोठी खेळी करू शकतात ती क्षमता त्यांच्याकडे, त्यांना आज करावं देखील लागणार आहे. केदार पुन्हा एकदा बॉलिंग साठी. हा बॉल थोडासा खाली राहिलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न करतात आकाश. मागील ओव्हरची सुरुवात सुद्धा षटकाराने झाली होती, त्यानंतर कमबॅक राहिलं होतं. खेळपट्टीत काही ठिकाणी बॉल जर पहिल्यांदा टप्पापर्यंत खाली राहत आहेत. आकाश ते सांगतात हा बॉल थोडासा खाली राहिला. धावसंख्या पुढे गेली आहे 22. 4-4 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्या ठिकाणी वा केदार यश मिळवत आहेत. हर्ष अडसूळ कॅच घेताना पाहिलं. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 22 धावा धाव फलकावर आणि मैदानाच्या दिशेने भिवंडी तालुक्यातील मानकुलीचा हिटमॅन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गेल्याच आठवड्यात बोरवली या ठिकाणी एका मॅच मध्ये 85 धावांचा पाठलाग करत असताना 10 षटकार मारले होते या खेळाडूने. जबरदस्त कामगिरी तिकडे राहिली होती. आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी रबर बॉल क्रिकेटमध्ये एका षटकात सगळ्यात जास्त धावांचा पाठलाग करण्याचा रेकॉर्ड सुद्धा त्यांच्या नावावर आहे. पनवेलच्या आदर्श स्पोर्टच्या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 43 हवे होते. म्हणजे बॉलरने काही एक्स्ट्रा सुद्धा टाकल्या, परंतु 43 धावा 6 बॉलमध्ये करण्याचा कारनामा सुद्धा याच बॅटरने केलाय. इन ऍक्शन मध्ये दीपू माळी. बलविंदर सिंग मान साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे सर आपण मंचावर यायचं. दांडा स्पोर्टचे एक दिग्गज खेळाडू. पहिलाच बॉल खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाहीये. बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत. हो, मोठी विकेट आली आहे आणि हे यश मिळते मात्र या ठिकाणी केदारला. दीपू माळी यांच्या रूपात धक्का बसला या ठिकाणी. आणखीन एक
टू बॅक. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले होते, परंतु त्यानंतर कमबॅक. आकाश जांगीड मैदानात आहेत हे विसरून चालणार नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अमित पाटील यांना जाताना आपण पाहतोय. पूर्वश्रमी विक्रोळी सूर्यनगरचे खेळाडू आणि आता पनवेल निवासी झालेले आहेत, परंतु मुंबईचं क्रिकेट त्यांनी चांगल्या पद्धतीने खेळलंय. आकाश 11 घाटकोपरला देखील क्रिकेट खेळलेलं आहे. 22 धावा, 2 विकेट माघारी परतल्यात आणि दुसरी ओव्हर सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. आज आमच्या बरोबरने जर पाहिलं तर शिवडी मुंबई परिसरातील युवा समालोचक रोशन पाताळे हे देखील जोडले गेलेले आहेत. ख्यातनाम पंच आणि सिक्सर किंग सादिक राजापूरकर पंचांच्या भूमिकेत आहेत. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजीचा बादशाह साजिद लाला यांना देखील पंचांच्या भूमिकेत पाहतोय. आणि त्याचबरोबर भिवंडीचे ख्यातनाम पंच अजीम अमदुल्ले सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर संपूर्ण प्रोलिंगची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. सिद्धांत भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. हर्ष अर्षद आहेत, दीपेश आहेत, अनिकेत भाऊ आहेत, रोहित आणि विशाल या सगळ्यांचं देखील आम्ही कौतुक करू. डीजे ओम सुद्धा या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून आहेत, कालपासून. आणि आमचे सगळे आयोजक मेहनत घेत आहेत. या वेळेला पाठीमागे बॉल जातोय, खरा पाण्यामध्ये अडला जातोय. मनीष शिंदे आहेत तिकडे, फेकी करतील. व्हाईट बॉल प्लस 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 2 मार्ग असतात. आकाश मात्र स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. कालपासून मजा सगळ्यांना मात्र या ठिकाणी मजा घेताना पाहायला मिळत आहेत, कारण ज्या पद्धतीने हे क्रिकेट आपण पाहिलंय, ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहिली आहे, षटकारांचा पाऊस पडलाय या स्पर्धेमध्ये. खूप दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. खारदांडामध्ये ऑप्टमच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दुसरी ओव्हर सुरू आहे खरी, परंतु धावा काही थांबलेल्या नाहीयेत. आकाश जांगीड यांच्यावर आता सगळ्यांचा फोकस असणार आहे. परवा पुण्याच्या मानाच्या करंडकमध्ये देखील चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. पायावर केला आणि पायावरचा बॉल समुद्राच्या दिशेने मारलाय आकाश जांगीड. सिक्सर. मध्ये आपल्याला ऐकायला मिळतील. एकविरा दिवेची भक्ती करायची, खंडोबा देवाचं देखील. यावेळेला समोरच्या दिशेने आकाशने पुन्हा एकदा बॉलला आकाश दाखवलंय. सिक्सर खेळलाय. बॉल जुहू कोळीवाड्याच्या दिशेने खारदांड्यातून निघालाय आणि जुहू कोळीवाड्याच्या दिशेने गेलाय. तर 37 विकेट येऊन सुद्धा आकाशने डावाला सावरलंय, परंतु पाहायचंय बरीचशी ऑप्शन आहेत. हर्ष अडसूळ सुद्धा एक जबरदस्त गोलंदाज आहेत, परंतु पाहूयात अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. किती धावा बनवल्या जातील. एनएम टीम मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आणखी दर्जेदार मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. निखिल आलेत बॉलिंग करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. आकाश जांगीड आणि जोडीला जर पाहिलं तर अमित पाटील चंदू यांना आपण पाहतोय. साठी अमित पाटील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आकाश जांगीड जोडी मैदानात आहे. आकाश पोहोचले सुद्धा 33 वर. आज टीमला गरज आहे, त्यावेळेला आकाश बरसलेत. ऑप्टमच्या बाहेरून बॉल कव्हर्सला उडवण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले जरूर, परंतु बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय.
2 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. तिसरीचा कॉल मात्र दिला गेलाय आणि 3 कंप्लीट. पहिल्याच बॉलवर 3 धावा, 40 रन झालेले आहेत. रन धाव फलकावर पाहायला मिळत आहे. थोडीशी घाई करायची आपल्याला. चला 4 मॅचेस अजूनही आपल्याला खेळवायच्या आहेत. 4 ओव्हरच्या मॅचेस असतील. ऑफ स्टंपच्या बाहेर प्रॉपर लाईनवर बॉल पाहायला मिळालाय. किपरकडे जाईल, डॉट बॉल. वा, चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. अशा प्रकारचे बॉल टाकावे लागतील. अजूनही 10 बॉल बाकी आहेत. 40 रन झालेले आहेत. आकाश जांगीड अर्धशतकाच्या आता वेध लागलेले आहेत त्यांच्या. क्रिकेट रसिको, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर असणार हे मैदान. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर, एक्स्ट्रा टायमिंग सगळं लाजबाब आणि काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. मात्र या ठिकाणी मारले गेलेत आतापर्यंत आकाशने. कदाचित या मैदानासाठी आकाशने आपली बॅटिंग राखून ठेवली होती की काय. ओ, इकडे कमबॅक करताना पाहायला मिळालेत आणि त्याच वेळेला आकाशने डोक्याला हात लावला. यार, माझी चुकी झाली, माझं शॉर्ट सिलेक्शन चुकलं, माझं फुटवर्क चुकलंय, टायमिंग चुकलंय आणि त्याच्यामुळे डॉट बॉल आलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली झालेली चूक आपल्या स्वतःला माहिती असतं गरजेचं आहे. आकाशने ते इकडे दाखवलं. धावसंख्या 46, आकाश 39. ऑप्टमच्या बाहेरून पॉइंटला खेळले. तिकडे फिल्डर आहेत, झोकून दिलं होतं स्वतःला, परंतु कॅच नाही झाली आहे. 2 धावा मात्र त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. आणि हे काय चाललंय इकडे. 1 धाव घेतलीये. बॉल सापडेल का. यस, सापडलाय. तोपर्यंत 4 रन कंप्लीट. धावसंख्या 4 ने पुढे गेलेली आहे. आकाश पोहोचलेत आता 43 वर आणि टीम पोहोचली 50 वर. पन्नास रन झालेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर 7 बॉलचा खेळ बाकी आहे. हर्ष अडसूळ दुसऱ्या डावात बॅटिंगला येणार आहेत. उमर येणार आहे, मनीष शिंदे येणार आहेत. चांगला बॉल कोलवा टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळलेत आकाश. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. क्षेत्ररक्षक देखील येताना पाहायला मिळत आहेत. थांबवले त्यांना. 51 रन. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 51 रन झालेले आहेत. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बॉलिंग साठी जर पाहिलं तर कदाचित धीरज मोरे यांना आमंत्रित करण्यात आलंय. धीरज मोरे येत आहेत. धीरज मोरे येत आहेत. वरळी परिसरातील चांगले क्रिकेटर आहेत आणि पोलीस मॅन सुद्धा आहेत. पोलीस दलात कार्यरत आहेत. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. जातो यष्टीरक्षकांकडे. व्हाईट बॉल.
ऑप्टमच्या बाहेरचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, टायमिंग नाही झालंय. वा मोरे वाह, चांगले कमबॅक या ठिकाणी मोरे करताना पाहायला मिळत आहेत. 53 धावा धाव फलकावर आहेत. आकाश 45 वर खेळत आहेत, अमित 3 वर खेळत आहेत. शेवटची ओव्हर आहे. पुन्हा एकदा धीरज मोरे, यावेळेला उडवला जरूर बॉल आहे, परंतु पाहूयात बॉलची हवाई यात्रा. अमित यांनी बॉलला 6 धावांसाठी पाठवलंय. सिक्सर आलाय, धावसंख्या पुढे गेली आहे 59. यावेळेला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने खेळलाय आणि अमित आता मात्र सुरू झाले. चांगली बॅटिंग ते करतायत. धावसंख्या 65 वर पोहोचलेली आहे. आकर्ष 11 जुहू बरोबर लगेच मॅच होणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. फुल टॉस, खराब गोलंदाजी, त्याचं या ठिकाणी सजा तर मिळणार आहे. काही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळालाय. लगातारचा तिसरा षटकार या ठिकाणी येतोय. अमित पाटील स्कोर पुढे गेलेला आहे. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 71. 4 ओव्हरची मॅच आहे. 71 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली कामगिरी, चांगलं कमबॅक आकाशने केलं. जबरदस्त बॅटिंग आणि अमितची साथ. यावेळेला फुल टॉस मिळाला आहे आणि त्याला तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. निर्णय काय पण 4 धावा तर आहेत, परंतु हा बिमर आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. हा चला, योग्य बॉल खेळवला जातोय आणि याही वर्षी मान सर आपल्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी क्रिकेट समृद्ध केलंय आणि त्यांचा सन्मान मी मयूर तडकरे यांना विनंती असणार आहे. आपण बलविंदर सिंग सरांचा सन्मान करायचा आहे. दांडा पॅकर या दांडा स्पोर्ट्स या दिग्गज संघालाच प्रतिनिधित्व त्यांनी केलंय आणि या ठिकाणी सन्मान केला जातोय. हो हो यस, नरेश शर्मा ख्यातनाम कटर गोलंदाज यांचे आगमन झालेलं आहे आणि स्पर्धा पार पडली जाते आणि आपल्यासारख्या दिग्गजाचं आगमन त्याबद्दल आपला सन्मान केला जातोय. आणि जशी मॅचला सुरुवात होईल
नरेश शर्मा खारदांडा बांध या सगळ्या परिसरामध्ये किंवा आता साधना मैदान आणि आपल्याला यांना ओळखत नाही असं कोण सापडणार नाही असं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि वेळेला टीमला गरज असेल तर कट्टर्स बॉलिंग त्यांची जी आहे ती प्रभावी आपल्याला पाहायला मिळते. तर ते नरेश शर्मा यांचं आगमन होत आहे. धन्यवाद चंदू सर. 76 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे. एक बिग फाईट आपण पाहिली अगोदर सुद्धा आणि आता सुद्धा तशीच काहीशी मॅच आपल्याला अपेक्षित आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर हर्ष अडसूळ मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. आज हर्षला बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण जबाबदारीचा प्रश्न येतोय, त्याचबरोबर प्रतिष्ठेचा प्रश्न येतोय, कारण आपण स्थानिक मैदानावर खेळत आहोत आणि स्थानिक मैदानावरती पराभव पत्करणं कोणालाच सहन होत नाही. होम ग्राउंड वरती खेळताना मात्र नक्कीच एक चांगला विजय अपेक्षित आहे आणि हर्षकडून एक चांगली बॅटिंग अपेक्षित आहे. आणि त्यांच्यासोबत आपण जर पाहिलं तर उमर खान आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काल एक उमर खान पाहायला मिळाले आणि आज एक उमर खान आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी मात्र पाहूया कोण येते. एका बाजूला आपण चालू असलेल्या सामन्यादरम्यान मात्र प्रथम बॅटिंग करताना पाहिलं ते NM रायगड ग्रामीण या संघाला आणि त्यातून मात्र फलंदाजांनी 75 धावा या 4 षटकांदरम्यान बनवल्यात. म्हणजे 4 ओव्हरमध्ये 75 एक मोठी धावसंख्या मानली जाईल. आतापर्यंत 5 ओव्हरमध्ये 70 आणि 75 अधिक धावा आपण बनताना पाहिल्या, परंतु या स्पर्धेमध्ये आजचा दिवस जो आहे तो 4 षटकांचे सामने आम्हाला या कारणाने खेळवावे लागतात, कारण आजचा एक सामना जास्त आहे. काल 6 सामने होते, आज एकंदरीत 7 सामने आहेत आणि वेळेचं बंधन आहे. म्हणजे वेळेच्या अभावी आपण मात्र हे सर्व सामने जे आहेत ते 4 षटकांचे खेळतोय. आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा सुद्धा आपल्याला पार पाडायचा आहे. तर या सर्वांच्या गोष्टी लक्षात घेऊन आपण आजचे हे ते सेकंड राऊंड आहेत, म्हणजे फर्स्ट फ्रेश मॅच जी आहे ती 5 ओव्हरची खेळवली, परंतु त्यानंतर जे आता सर्व सामने 4 षटकांचे खेळवले जातील. तर गोलंदाजी मार्कवरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो विकी बोईन आणि स्ट्राईक वरती मात्र हर्ष अडसूळ. आपल्या होम ग्राउंड वरती आज मोठी खेळी आज त्याला साकार करावी लागेल. क्षेत्ररक्षणाची सजावट सजवली जाते आणि नरेश शर्मा आपलं हार्दिक स्वागत आहे. विकीचा पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर. या वेळेला मात्र खोला टाकून खोदून काढला चेंडू हर्षने. लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. एक सिंगल मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे आणि 75 धावांचा आकडा मात्र स्कोरबोर्डवर लावल्यानंतर आता 76 धावांच्या पाठलागाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. 19 आस्किंग रन रेट प्रति षटक. या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूला बॉल वळला, शरीराचा वेध घेतोय. लेग बाईकच्या इशाऱ्यात त्या ठिकाणी मात्र धावा येतील. लेग बाईकच्या स्वरूपातली एकेरी धावेसोबत पुन्हा स्ट्राईक रोटेट झाली. 2 धावा मात्र स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक बघा अगदी आमच्या सगळीकडे मैदानाच्या चहूबाजूला. आणि व्हॉट अ शॉट, मनगटी फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट. आणि म्हणूनच म्हटलं जातं की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. लक्ष्य मोठं आहे, परंतु ते पार पाडण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, परिश्रम करावे लागतील. चांगला बॉल. या वेळेला व्हेरिएशन चांगलं होतं, गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंडू मधला वेग काढून घेतला आणि त्यातल्या त्यात बॉलला थोडस ऑफ ब्रेक करून आतल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न होता. खूप चांगल्या पद्धतीने मात्र लाईन वरती कंट्रोल पाहायला मिळाला विकीचा. या वेळेला मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आणि पाठवून दिलाय प्लॉटच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड, हाय अँड हँडसम. हर्ष अडसूळच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार. पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. ही अनइव्हन उसळी जी आहे ती आपण सातत्यपूर्ण पाहतोय. काही ठिकाणी बॉल पडल्यानंतर अधिक उसळी घेतोय, काही ठिकाणी बॉल पडल्यानंतर मात्र थोडासा खाली राहतोय आणि असंच घडलं या वेळेला थोडासा पडल्यानंतर. त्यामुळे हर्षला मात्र हा बॉल खेळता आलेला नाहीये, परंतु लेग बाईच्या स्वरूपातली एक धाव नक्कीच मिळणार आहे.
क्रिकेटमध्ये धावा कशाही येऊ दे, धावा येणं याला खूप महत्व आहे. सध्या आपण स्कोर जर पाहिला तर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिजे झाली तर स्कोरबोर्डवरती धावा लावल्या गेल्या तर आतापर्यंत 15. सुरुवात चांगली आहे, परंतु सरासरी आणि जो आस्किंग रन रेट गरजेचा होता सुरुवातीपासून अगदी 19 धावा प्रति षटकानं सुरुवात करायची होती, परंतु 4 धावा कमी आल्या. ठीक आहे, एखादी मोठी ओव्हर कुठेतरी गरजेची आहे. 15 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. विकी भोईर यांचं षटक समाप्त. प्रोलिंक वरती सुद्धा बरेच प्रेक्षक आज या स्पर्धेशी जुळले गेलेत. व्यावसायिक गटातील हा 8 संघांचा 2 दिवसीय भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषक 2025 प्रथमताच या खार कोळीवाडा खारदांडा परिसरामध्ये मात्र या भव्य दिव्य लाख मोलाच्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला अनुभवायला मिळतंय. आणि नक्कीच खारदांड्यातले मात्र सर्व क्रिकेटचे चाहते जे ते संध्याकाळी आणि आतापासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. चांगला बॉल पाहायला मिळेल आणि इथे कॉट बिहाइंड हर्ष अडसूळची विकेट मिळवली गेली आहे. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाजी मार्क वरती. जो आहे तो खूप महत्वाचा होता. तसं बघायला गेलं तर एका बाजूला आपण पाहतोय एनएम रायगड ग्रामीणचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर श्री स्वामी समर्थ अनविवेद बँड्रा या संघाला मात्र हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे. जर आपल्या घरेलू मैदानावरती, आपल्या स्थानिक मैदानावरती, आपल्या होम ग्राउंड वरती जरी मॅच जिंकायची आहे तर हर्षला कुठेतरी आज स्वतःला सिद्ध करायची गरज होती, परंतु आउट झाला. यामीन येतात मैदानाच्या आतमध्ये. एक उंचाड धिप्पाड शरीरयष्टीचे फलंदाज आहेत यामीन. आज त्यांच्याकडूनही अपेक्षा आहेत. कारण गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल तिथे मात्र त्यांनी हाताळला आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठी सफलता त्यांना मिळाली आहे. यामीन एक डावखोरी आताचे विस्फोटक फलंदाज म्हणून, हार्ड हिटर बॅटर म्हणून त्यांच्याकडे वारंवार पाहिलं गेले. अंतिम विजेत्या संघाला 1 लाख रुपयांचा पुरस्कार. आणि बघा मेगा स्क्रीन वरती ही खेळाडू वृत्ती आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये हेच महत्वाचं आहे. यामीनला शूटची लेस बांधता येत नव्हती, त्यामुळे त्यांनी विकेट किपरकडे मदत मागितली आणि विकेट किपरने त्याला नाही म्हटलं नाही. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक येतोय. वाईश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय. सिंगलने सुरुवात करतोय मात्र यामीन वैयक्तिक धावांचं खातं उघडतोय. संघाच्या धावफलकाला मात्र एक घर पुढे घेऊन जातोय. स्ट्राईक रोटेट करतोय. दुसऱ्या बाजूने उमर खान असतील त्यांच्यासोबत बॅटिंगला. मोठं लक्ष आहे, त्यामुळे मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबल तर घ्यायचेच आहेत, परंतु चौकार षटकारांच्या आतिषबाजीची गरज आहे. या वेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन केलेला फटका. कव्हर पॉइंटला मात्र फिल्डर तैनात आहे डीप मध्ये. 2 धावा अगदी सहज पूर्ण होतील, कारण मोठं मैदान आहे. आणि जसं आपण बॉल गवतातून जाताना बघतोय तो बॉल अडवणं, त्याला थ्रो करणं, जोपर्यंत इतका वेळ आहे त्यांच्याकडे 2 धावा अगदी सहज पूर्ण करू शकतायत फलंदाज. वेगवान बॉल. या वेळेला पिचिंग चांगली पाहायला मिळते. गुड लेंथ वरचा बॉल होता. बॅट भिडकावली. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला, परंतु बॉल थोडासा खाली राहिला. आणखीन एक डॉट बॉल येतो करंच्या ओव्हर मधला. 18 धावा 1 गडी बाद. या वेळेला मात्र थोडीशी दिशा भरकटलेला पाहायला मिळतोय. डाऊन दी लेग साइड. अतिरिक्त धाब्याची घोषणा मात्र पंच साजिद खान यांच्या माध्यमातून केली जाते. 1.4 चेंडू पूर्ण आणि 1 गडी बाद 18 असा स्कोर. आपण त्यावर 1 धाव ऍड होते 19. पुन्हा एकदा मात्र बॉल हातातून अगदी निसटल्यासारखा वाटला. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर दीपू यष्टी रक्षक म्हणून काम पाहत होते. वाईड आणि वाईड अधिक 1 धाव त्या ठिकाणी मात्र मिळणार आहे. सुरुवात चांगली केली करणने, परंतु आता 2 वाईड बॉल सलग आपण त्यांच्या माध्यमातून हाताळले गेलेले पाहतोय. आतापर्यंत तसं बघायला गेलं तर एकही वाईड नव्हता, परंतु मागील दोन्ही चेंडू मात्र अतिरिक्त धावा येत आहेत.
धावसंख्या झाली आहे 21 धावा. फुल टॉस बॉल होता परंतु फटका नाही सजवता आला पाहिजे तसा. डीप मध्ये मात्र फिल्डर तिकडे पोहोचतोय. यामीन मात्र दुसऱ्या धावेच्या तयारीत आहेत परंतु उमरने मनाई केली, थांबवलं तिकडे मात्र. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. रिव्ह्यू मागितलाय अबाउट द वेस्ट साठी आणि त्याची पडताळणी मात्र आता केली जाते आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. अंपायर्स कॉल आहे, अंपायर्स रिव्ह्यू आहे. पावसाळी रबर बॉल हंगामातला आणखीन एक अद्वितीय खेळ आपल्याला पाहायला मिळतो या खारदांडा खार कोळीवाडा परिसरामध्ये. फेअर डिलिव्हरी असेल. अंपायर्स कॉल होता. एकच धाव मात्र त्या ठिकाणी धावून काढली गेली आहे. पडताळणी केली गेली प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आमचे टीव्ही अंपायर सादिकजी राजापूरकर यांच्या माध्यमातून. ओहो जबरदस्त यॉर्कर या वेळेला करंटचा गोलंदाजीतला. ओव्हरची मात्र समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ संपतोय. 76चा पाठलाग काही सोपा नाहीये. 4 षटकांच्या या सामन्यादरम्यान मात्र 76 हे टार्गेट खूप मोठं मानलं जाईल आणि स्कोर जर आपण पाहिला तर 2 ओव्हर नंतर फक्त 11च्या सरासरीने 22 वरती पोहोचलाय. म्हणजे जवळपास आपण 54 धाबांचा पाठलाग अजूनही होण्याचं बाकी असलेलं पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 54 धाबाचं समीकरण आहे. 27चा आस्किंग रन रेट असेल इथून पुढे. हात खोलण्याशिवाय काही पर्याय नाहीये. 12 चेंडूत नाही म्हटलं तरी अजून जवळपास 9 षटकार ठोकावे लागणार आहेत. म्हणजे आतापासूनच सुरुवात करावी लागेल तर आणि तरच कुठेतरी ते 9 षटकार या 12 चेंडूत ठोकले जाऊ शकतील. एकाच दुसरा डॉट बॉल आला तरी चालेल परंतु 9 षटकार ठोकणं त्याच्याशिवाय तुमच्याकडे कोणताही आता पर्याय शिल्लक नाहीये. अक्षय या वेळेला गोलंदाजीसाठी आले आहेत आणि यामीनच्या बॅटमधून मात्र एक मिस टाइम स्ट्रोक येतोय परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत यामीन. विकी जोपर्यंत बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. एकंदरीत पारडं थोडंसं जड आहे तसं बघायला गेलं तर एनएम रायगड ग्रामीण या संघाचं. श्री स्वामी समर्थ अनविवेद बँड्रा या संघाला मात्र हात खोलण्याशिवाय मात्र दुसरा कोणताही विकल्प शिल्लक राहिलेला नाहीये. स्लोअर 1 चांगला लेग ब्रेक पाहायला मिळतोय. वळवलं चेंडूला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्सही मिळाला चेंडूला. फ्लाईट दिली होती. एकच धाव मात्र या वेळेला घेता येईल ती यामीनला. क्वालिटी क्रिकेट आपण अनुभवलं या 2 दिवसांमध्ये. खारदांडा खार कोळीवाडा परिसरात या मैदानावरती पहिल्यांदाच इतकं मोठं आयोजन आपण पाहतोय. खरं तर आयोजकांचं कौतुक करावं लागेल या मैदानासाठी कारण सोपं नव्हतं हे मैदान मात्र तयार करणं. मातीच्या ढिगाऱ्यांना या ठिकाणी मात्र एक वेगळा आकार दिला खऱ्या अर्थाने आणि आज मात्र हे मैदान खेळण्या उपयोगी झालेलं आहे.
अगदी निसर्गाच्या सानिध्यात समुद्र किनाऱ्यावरती वसलेलं हे खार परिसरातील एक वेगळं मैदान म्हणून पाहिलं जातं या मैदानाकडे. फुलटॉस चेंडू होता, ऑन साइडला भिरकावलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून मात्र बॉल, नो बॉल सोबत षटकार आलाय. लांबलचक सिक्सर आणि तो सुद्धा नो बॉल वरती. वेग 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 आणि वेग पाहायला मिळतो, परंतु दिशा नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वळण थोडस वेगळं आहे, कधी ऑफ ब्रेक करतायत, कधी लेग ब्रेक करतायत. होतावा लागेल. सामन्यामध्ये मात्र थोडासा थंडावा पाहायला मिळतोय. सामना अगदी संत गतीने चालू आहे. कुठेतरी आक्रमकता पाहायची प्रेक्षकांना, चौकार षटकार पाहण्यासाठी प्रेक्षक आलेत, परंतु आज श्री स्वामी समर्थ अनविवेक संघाकडून चौकार षटकारांचा अभाव पाहायला मिळतोय. आणि हा ठोकलाय षटकार अगदी समोर. वन मोर यामीनच्या बॅटमधून. बोलल्या बोलल्या नुकतीच चर्चा मी करत होतो चौकार षटकारांच्या आतिषबाजीची, आणि तिथे मात्र यामीनच्या बॅटमधून एक क्लासिकल स्ट्रोक म्हणावा लागेल. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह, 6 धावा षटकार. जर आपण पाहिलं तर या षटकारासोबत संघाची धावसंख्या 40, अजून 36 ची गरज आहे. ऑन साइडला मात्र भिरकावला चेंडू, मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. एक रन मात्र घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का? हो, या वेळेला दुसरी धाव घेतली जाते. एकतर्फी सामना होईल का? कारण 6 चेंडू आणि 34 ची गरज आहे. तसं बघायला गेलं तर सामना संपला नाहीये, परंतु 6 चेंडू तुम्हाला 5 षटकार किंवा 5 षटकारांसोबत एक चौकार सुद्धा ठोकायचा आहे. तर नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी बोलवणार आहोत. फोर्थ स्ट्रायकर अर्थात आकर्ष 11. आपण कॅप्टन, आपल्याला विनंती असेल आपण स्टेज जवळ उपस्थित राहा. लगेच हा सामना जसा संपेल टॉस केला जाईल. पराभूत संघ आणि या सामन्याचा विजेता संघ यांच्यामध्ये पुढील सामना असणार आहे. त्यामुळे मी विनंती करतोय आकर्ष 11 जिहू अर्थात फोर्थ स्ट्रायकर टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी यायचे. शेवटचे 6 चेंडू आहेत, 34 ची गरज आहे. प्रत्येक बॉल मोठा फटका खेळायचा आहे. करण घनसोलकर थोडीशी जास्त मात्र या ठिकाणी फिरकी पाहायला मिळाली बॉलमध्ये. व्हाईट बॉल तर आहे, परंतु व्हाईट बॉलवरती विकेट आली रनआउटच्या स्वरूपातली. उमर खानला मात्र माघारी परतावं लागेल. औपचारिकता पूर्ण आता हा बॅटिंगला 6 चेंडू 33 ची गरज. यामीनच्या खांद्यावरती आता जबाबदारी आहे. बरेच रेकॉर्ड झाले आहेत या स्पर्धेमध्ये. 5 षटकार ठोकण्याचे, 6 षटकार ठोकण्याचे कालच्या दिवसापासून ते आज सकाळच्या 17 पर्यंत सुद्धा. त्यामुळे आज आणखीन एकदा मात्र तो 5 षटकारांचा विक्रम करावा लागेल. पुन्हा फिरकी जास्त आहे, पुन्हा एकदा बॉल भरकटलाय, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी होते आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता 6 चेंडू आणि 32 धावा. करण घनसोलकर, चांगली फिरकी. या वेळेला मात्र पिचिंग ऑन द लाईन होती, बरोबर लाईन वरती जिथे आपल्याला टाकायचा आहे बॉल तिथे त्याने टाकला आणि तिथून मात्र आपण जर पाहिलं तर बॉलला वळवलं गेलं बाहेरच्या बाजूला. पुन्हा एकदा मात्र हा बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते इथे.
स्कोर बोर्ड 50 वर जाऊन पोहोचले, परंतु ही फिरकी काही फलंदाजांना रन बनवून देणाऱ्यातली नाहीये. दीपू माळी मॅच मध्ये का तसं बघायला गेलं तर जास्त काही शिल्लक राहिलेलं दिसत नाहीये. 2 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. रॉंग वन. टप्पा पडल्यानंतर आत आला बॉल. फलंदाजाला कळाला सुद्धा नाही की हा बॉल आत येईल किंवा बाहेर जाईल. बीट झाले आणि 1 रन पुन्हा एकदा मात्र मिळते, परंतु शेवटचा आता 1 बॉल आहे आणि त्यामध्ये 24 बनवायचे. इथे मात्र हा एकतर्फी सामना आणि एक मोठा विजय मिळवताना दिसतोय तो एनएम रायगड ग्रामीण संघ. आणि अशा पद्धतीने मात्र एनएम ग्रामीण रायगडचा संघ जो आहे तो विजेता या मॅचचा. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्डही जाणार आहे तो आकाश जांगीड यांना. जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये आकाश जांगीडने आणि सामनावीराचा मानकरी ठरतोय. तत्पूर्वी आपण पुढील दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस साठी बोलवतोय. आकाश जांगीड 14 चेंडू 45 धावा त्यांनी बनवले या मॅच दरम्यान. मयूर वाघमारे आपले मोबाईल सर्वप्रथम आपण इथून घेऊन जायचे.